हॅलो हॅलो हॅलो. चला बुरमाळ संघ एक प्लेयर आपण आतमध्ये घ्यायचा आहे. 16 मिनिटाचा अवधी होता आपल्याकडे ने तो अवधी संपलेला आहे. बुरमाळ संघ एक प्लेयर आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत प्रेरणास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज तसेच भारतीय संविधान घटनेचे शिल्पकार ज्ञानाचा अथांग सागर असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा त्रिवार अभिवादन करून घेऊन जातो या मैदानामध्ये. या क्रिकेटच्या दुनियेत विद्यमान सामना IPSide स्पोर्ट्स वनागडेवाडी विपक्ष श्री रत्नाई निनाई स्पोर्ट्स बुरुंबाळ या स्पर्धेतील पहिला सामना आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे तब्बल 41. 2 बाद 41. वनागडेवाडी संघ नक्कीच भक्कम स्थितीत उभा आहे. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय चिमाजी इथे अपील केले आणि खेळाडू वृत्ती नक्कीच एक चांगली खेळाडू वृत्ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहिले. पंचांकडे न पाहता खेळाडू मात्र डगआउटच्या दिशेने आपल्याला प्रवास करताना पाहतोय. नितीन पाटील बॅक टू पवेलियन या ठिकाणी विकेट आली. 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 मध्ये चला ऐनवडी संघ आपण थोडं बाहेर सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे. नक्कीच विनंती असेल आपल्याला. खेळाडू येतील खेळाडूंना कोणतीही दुखापत. प्रियंका 11 ऐनवाडी विपक्ष श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे या संघामध्ये होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य असेल आणि आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुनश्च एकदा कॉल करतो आपल्याला. ऐनवाडी आणि अंबाडी संघ यावेळी ब्लॉकेज होल करण्याचा प्रयत्न फटका फसलाय आणि इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र धावबाच्या स्वरूपात विकेट आली. गणेश माघारी परतताना पाहता आपल्याला डगआउटच्या दिशेने. इथे मात्र इनिंग संपते. पहिला इनिंगचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धाव लागली आहे 42. 42 ऑन स्कोरबोर्ड. रनआउट नाहीये. 2 धावा मिळतील. नक्कीच 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच 43 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अक्षय आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र काय घडतंय. खराब क्षेत्ररक्षण दोघांच्या मधून चेंडू फरार. चेंडू सीमा पार येतोय. पहिल्या चेंडूवर चौकार. या 4 धावेच्या मदतीने इथे मात्र संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. नक्कीच 44 धावांचं आव्हान समोर ठेवलंय बुरंबाळ संघासमोर वनागडेवाडी संघाने आणि या 44 धावाचा आव्हानचा प्लाटला करताना मात्र पहिल्या चेंडूपासून आक्रमण चालू केलंय. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न मात्र निष्फळ ठरलाय आणि 1 धाव अर्जित केली गेले. सिंगल होते एक्झिक्यूट. धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तब्बल 5 या आकड्यावर. अक्षय आता मात्र स्ट्राईकवर आलाय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव आपलं या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये नक्कीच निर्माण केलंय अक्षय याने. या ठिकाणी आपल्याला सध्या स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आर्यन. यावेळी सुरेख चेंडू. अप्रतिम गोलंदाजांनी तितकं चांगलं थ्रो पाहायला मिळाला मात्र बेल्स रिमूव्ह झालेले नाहीयेत. नक्कीच थ्रो चांगला होता. धाव ते मात्र एकेरी दुहेरीवर भर दिला गेला. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता मात्र तो नशिबाचा चौकार होता. आता मात्र पुन्हा एकदा सूरज
लोअर फुलटॉस चेंडू गॅप मध्ये आहे का? इथे मात्र अक्षय वनागडे आहेत डीप मध्ये. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. नक्कीच एक धाव अर्जित केली गेली. नक्कीच उपस्थित मान्यवरांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो आणि तोच वेळ या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने या मान्यवरांनी काढलेला आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आर्यन सज्ज आहे. यावेळी सुरेख फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय. नक्कीच इथे चित्रक्षण चांगला आहे. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 1 शॉट. नक्कीच पंचांनी निर्णय दिलाय. या ठिकाणी अक्षय पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष स्वागत, सहर्ष स्वागत यायचं आहे. आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 44 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी स्टंप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता सूरज याचा. मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या ठिकाणी पहिल्या षटकांचा खेळ संपलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. ज्या ठिकाणी धावा येतात त्या ठिकाणी मात्र धावगतीला रोखले आर्यन याने. धावफलकावर धावा लागले तब्बल 8. नक्कीच 3.5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकं आपल्याला 16 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. त्याच्या अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल आणि स्पीडअप घ्यायचा आहे. बुरबाळ संघाला देखील विनंती असेल, आपल्यासाठी खेळाडू कक्ष तयार आहे. आपण देखील खेळाडू कक्षात येऊन बसायचं आहे आणि लगेचच आपण बॅट्समन देखील तयार ठेवायचा आहे. 1 शॉट आहे. शेवटच्या चेंडूवर 1 शॉट आहे. शेवटच्या चेंडूवर पंच 3 धावा आल्या होत्या. त्याला 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवर 3 धावा पळून काढल्या होत्या. मात्र 1 शॉट 9 धावा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र प्रयत्न फसलाय. नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये धाव अर्जित केली जाईल. 1 धाव अर्जित केली. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेलाय. थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. वेळ खूप कमी आहे. टाइम इज मोर दॅन मनी असं म्हटलं जातं आणि त्याच अनुषंगाने वेळ आपल्याला वाचवावा लागेल. तब्बल 16 सामने या स्पर्धेच्या वतीने आपल्याला खेळवायचे आहेत. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. खराब थ्रो. बॅकअप चांगला आहे मात्र काय घडतंय. दुसरा देखील खराब थ्रो. 1 धाव अर्जित केली. वाईड +1 अशा 2 धावा मिळतील चेंडूवर. बारा धावा धावफलकावर लागले. यावेळेस आडव्या बॅटनं हुक केलाय. चेंडू खाली. इथे मात्र खेळाडू आहे आणि इथे मात्र झेल सुटलाय. संधी होती आणि त्या संधीचं सोनं करता आलं नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय चौकार. असेल आपण सीमारेषेच्या बाहेर आपले खेळाडू ठेवायचे आहेत आणि खेळाडूंना देखील विनंती असेल आपण सीमारेषेच्या बाहेर जायचं नाहीये. सर्व खेळाडूंना विनंती असेल, क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण खेळाडू सीमारेषेच्या बाहेर जायचं नाहीये. पुढचा चेंडू अक्षय वनागडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. सूरज आणि अक्षय ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजूनही सज्ज आहे. धावफलकावर धावा लागले तब्बल 16.
यावेळेस मात्र काय घडतंय, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, की स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता अक्षयाचा, मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. डॉट चेंडू काउंट केला जातोय. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र इलिव्हेशन नाही आहे. खेळाडू आहेत चेंडू खाली नेते, मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर. अक्षयचा खेळ. अक्षय बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. डीजे नक्कीच सुमधुर संगीत आपण यांच्या माध्यमातून ऐकताय. नक्कीच श्री इव्हेंट स्पोर्ट्स नेटवर्कचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगभरात बसून घर बसल्या पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष कौतुक, विशेष आभार. पुन्हा एकदा सज्ज झालाय सचिन पाटील. आता गोलंदाजसाठी इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच संघाचे संघनायक आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. यावेळेस देखील इलिव्हेशन नाही आहे आणि इथे मात्र यावेळेस देखील संधीचं सोनं करता आलं नाही आहे. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच चुका घडतायत. चुका वनागडेवाडी संघाच्या खेळाडूंकडून घडतात आणि या चुकाचं नक्कीच प्रतिउत्तर द्यावं लागेल अक्षयाला आणि या चुका महागात पडतील. शेवटच्या टप्प्यावर जेव्हा मॅच सामना येईल या चुका महागात पडतील. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरलाय. डॉट चेंडू काउंट केला जातोय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम. 9 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 1 मिनिट उशिरानं आहोत. चला पंच आपल्याला ऑनफिल्ड पंच आपल्याला देखील अधिकार आहेत. सामने थोडे स्पीडअप करायचे आहेत. आपल्याला देखील विनंती असेल आणि त्या अधिकाराचा आपण पुरेपूर वापर करायचा आहे. पुन्हा एकदा संजय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच 9.5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. नक्कीच याचा फटका मात्र आपल्याला देखील बसणार आहे. संजय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल का? आणि ते मात्र झेल टिपलाय आणि संपलाय बॅटरचा खेळ. गोलंदाज बॅक टू पवेलियन. दोन धावा चोरल्यात. काय घडतंय, काय बिघडतंय रनआउटच्या स्वरूपात. इथे मात्र विकेट आले. प्रवीणला मात्र आल्या माघारी परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. पुन्हा एकदा विकेट. प्रवीण बॅक टू पवेलियन. गोलंदाज शिमाजी इनॅट नंबर 6 वर आपल्याला पाहायला मिळतात. त्याला स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल आपल्याला. यापुढील होणारा सामना ऐनवाडी विपक्ष आंबर्डे दोन्ही संघांनी देखील तयार राहायचं आहे.
यावेळेस हाफ टॅकर चेंडू आडव्या बॅटने गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू जातोय सीमा रेषे पार. सचिनच्या बॅट मधून आला एक दर्जेदार चौकार. डीजे स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 20 धाब्यांची गरज असेल. नक्कीच थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागेल. स्वप्नील आहे टेस्टनच्या मागे आणि 12.5 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. रिव्हर्स फटका आणि सक्सेसफुल फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार. डीजे मित्रांनो वेळ खूप कमी आहे. पुन्हा एकदा विनंती असेल आपल्याला यावेळेस मात्र काय करताय काय बिघडताय. अपील केले पंचांकडे दाद मागितले आणि मात्र पंच आपले निर्णयावर स्तब्ध आहेत, स्थिर आहेत. दाद फेटाळले. टॉट चेंडू काउंट केला जातोय. तर मात्र एक तेरी तो एक मेरी. पहिल्या मागच्या चेंडूवर षटकार आला होता. आता मात्र डॉट चेंडू हाताळलाय. आता मात्र समीकरण अवघड झालंय. 7 चेंडू आणि 14 धावा. मॅच ऑन आहे. पहिला सामना या स्पर्धेतील पैसा वसूल सामना असेल. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू डीप मध्ये खेळाडू नाही आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. नक्कीच चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. डन 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 करत सीमारेषे पार. चौकार. डीजे नक्कीच क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण नोंद घ्यायच्या आहेत. 14.5 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. नक्कीच 1.5 मिनिटामध्ये आपल्याला 6 चेंडू हाताळायचे आहेत. धाव मात्र बनवायचे आहेत 10. 6 चेंडू आणि 10 धावा. मॅच ऑन आहे. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेतील पहिला सामना. नक्कीच दोन्ही मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये भिडताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र काय करताय यष्टीरक्षकाकडून थोडी चूक होते. बायच्या स्वरूपात इथे मात्र 1 धावा अर्जित केले गेले. 5 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच डिफेंड करता येतील का नितीन पाटील. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात 4थ्या षटकामध्ये. मॅन फ्रॉम वनागडेवाडी. नक्कीच चांगली फलंदाजी राहिली नितीन पाटील यांची पहिल्या इनिंग मध्ये. आता मात्र गोलंदाजीमध्ये कामगिरी करावी लागेल. आप ट्रॅकर चेंडू आणि इथे मात्र भिरकावून दिलाय. मॅच ऑन केले. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार. येतो एक दर्जेदार षटकार. हाय व्होल्टेज सामना. 1 डॉट चेंडू. इथे मात्र काय करताय अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच 1 तेरी तो 1 मेरी. षटकार आला होता. इथे मात्र कमबॅक केलंय गोलंदाजाने. डॉट चेंडू हाताळलाय. 3 चेंडू आणि 3 धावा. काय घडणार या सामन्यामध्ये. वनागडेवाडी संघ डिफेंड करेल का की बुरंबाल संघ चेस करेल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आर्यन डीप मध्ये खेळाडू आहेत. आर्यन इथे मात्र 1 धावा अर्जित केली गेले. सिंगल होते एक्झिक्यूट. 1 धावाने धावफलक पुढे सरकतो. जाऊन पोहोचतोय तब्बल 42 या आकड्यावर.
आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावींची गरज आहे. नक्कीच पैसा वसूल सामना आहे. लेगबायच्या स्वरूपात एक धाव आली. सचिन आणि चिमाजी, नक्की सचिनने मॅच ऑन केली आपल्या संघासाठी. विजयाच्या दृष्टिकोनातून नक्कीच दोन चेंडू 2 धावा. चला स्पीडअप करायचा मित्रांनो. नक्कीच सामना क्रुशियल होत चाललाय. ते काय करताय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. विकेट आले धावबाच्या स्वरूपात. इथे मात्र चिमाजीला डॉट चेंडू आहे. पंच पंच आपण देखील यायचं आहे. तर या ठिकाणी काही समस्या निर्माण झालेत. जर पंचांचा कॉल असेल तरच थर्ड अंपायर चेक केला जाईल, रिव्ह्यू घेतला जाईल. नाहीतर ऑनफिल्ड पंचांचा निर्णय हा मान्य केला जाईल. नक्कीच प्रत्येक संघाला एक विनंती असेल, फक्त एकच रिव्ह्यू आपल्या असेल आणि तोही फेकीसाठीच रिव्ह्यू आपल्यासाठी उपस्थित असेल. या ठिकाणी रिव्ह्यू आपण पाहतोय. यापुढील होणारा सामना प्रियंका 11 ऐनुवाडी आणि त्यांना फाईट करतील श्री डोंजाई स्पोर्ट अंबाडे संघ. नक्कीच अंबाडे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. नशिबाचा कौल अंबाडे संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि ते क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नक्कीच घेतलेला आहे. नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे. डॉट चेंडू येतोय. इथे मात्र सामना ऑन आहे. पुन्हा एकदा नक्कीच वनागडेवाडी संघाच्या खेळाडूवर स्मित हास्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच ब्रुंबाल संघ थोडा अडचणीत सापडला. 1 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. सचिन स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतात. आता 1 चेंडू आणि 2 धावींची गरज आहे. चला एक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. एक खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे वनागडेवाडी संघ. चला स्पीडअप घ्यायचा आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मैत्री चषक 2024चा पहिला सामना आपण पाहतोय. काय घडतंय, 1 चेंडू 2 धावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय घडतंय आणि ते मात्र खराब थ्रो. 2 धावा पूर्ण केल्यात आणि सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय श्री रत्नाई निनाई स्पोर्ट्स बुरुंबाळ संघाने. हार्ड लक बॅड लक IPSI स्पोर्ट्स वनागवाडी संघ आपला देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळ राहिला. आपलं देखील विशेष कौतुक, विशेष आभार. चला